हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी. सकाळची वेळ आहे ते मस्त असं चहा बनवला मी. आज आरू जाणार होता कॉलेजला आणि सकाळीच बंटी आलेला होता. बंटी म्हणजे माझा छोटा भाऊ आहे. जर नवीन सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतेय. आणि इथे आरूसाठी टिफिनला मी बनवली आहे टोमॅटो चटणी. आणि बघा बंटीने येताना पुण्याहून पाव वगैरे आणले आहेत. तर बरंच काही आणलं होतं, थोडंसं आयटम संपले आहेत याच्यातले. आणि इथे भेटत नाही म्हणून आई त्याच्याजवळ हे तिकडून पाठवून देत असते दरवेळी. खारी टोस्ट बेकरी आयटम बऱ्यापैकी. पुण्याला मस्का पाव म्हणलं तर पुण्याला खूप छान भेटतो बरं का. जर म्हणजे मी लातूरमध्ये तसा पाहिला नाही आणि मला वाटतं भेटणारही नाही लातूरला तसा. पण आई दरवेळी पुण्याहून हे देत असते मसाले वगैरे, ते ती तिकडूनच देत असते. साहेबांची पण ड्युटीला जाण्याची तयारी चालू होती. नाश्ता वगैरे चाललाय त्यांचा आवरून. आणि आरूचा पहिलाच दिवस आहे कॉलेजचा आज. खूप दिवसानंतर मला वाटतं नीटची एक्झाम दिल्यानंतर आज तो पहिल्यांदा कॉलेजला चालला आहे. तर उत्साही सर्वच होते, तोही मीही. आणि अक्षू त्याला स्टँडपर्यंत सोडणार आहे, म्हणजे मेन रोड हायवेला जिथे रिक्षा वगैरे लागतात तिथपर्यंत. आणि साहेबही निघाले आहेत ड्युटीला. आणि आज बंटी आला आहे, मग विशेष काहीतरी बनणारच. तर आपल्या इथं पाहुणचार म्हटलं तर काय असतं, हेच असतं नॉनव्हेज. आणि बंटी आलाय म्हटल्यावर मजाक मस्ती होणार नाही असं तर शक्यच नाही. आणि त्याच्यामुळे आज अक्षू देखील क्लासला गेलेला नाहीये. आणि हे नेहमीच होतं, तो आला की अक्षू क्लासला कॉलेजला कुठेच जात नाही. आणि मस्त अशी नॉनव्हेज थाळी, आज देखील मटण बनवलं आहे चमचमीत. आणि हे त्याला खूप आवडतं, त्यामुळे मी त्याच्या आवडीचंच बनवत असते दरवेळी आल्यावर. आणि आजची थाळी खरंच खतरनाक झाली होती, चवीला म्हणाल तर एकदम जबरदस्त होती. आणि संध्याकाळी भाऊबीज सेलिब्रेट करताना एवढा पाऊस आला अचानक की विचारायची सोय नाही. म्हणजे चाललंय काय कळत नाहीये, पाऊस आहे की हिवाळा सुरू झालाय. बरं 8 महिने झाला आता पावसाळा होत आलेला आहे. आता हिवाळा येईल की डायरेक्ट उन्हाळा येईल काही कळत नाहीये. असो, इथे खूप छान असं भाऊबीज सेलिब्रेशन झालं आमचं. रक्षाबंधनला तो आला होता पण खूप गडबडीत होता, त्यामुळे आमचं शूट वगैरे काही झालं नाही. मी गाऊनवरच त्याला राखी बांधली आणि तो पण फॉर्मल ड्रेसमध्येच होता, त्यामुळे त्यावेळी फोटो व्हिडिओ काहीच झालं नाही. त्यामुळे बरेच माझे जे फॉलोअर्स आहेत त्यांना वाटले की सेलिब्रेट झालं नाही रक्षाबंधन वगैरे. मला सर्वांनी मेसेज वगैरे केले, पण झालं होतं, फक्त शूट वगैरे काही झालं नाही त्यावेळी. आणि खूप छान असं आउटफिट आणला आहे. आणि तो काय आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच